सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. लक फॅक्टर ऑन चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सूरज विषयनं जर 50 मारली तर NP स्पोर्ट्स बी चे कॅप्टन विनय मलपेकर यांच्याकडनं 2222 रुपयाचं पारितोषिक. तिसऱ्या पंचांना विनंती आहे आपण या. थर्ड अंपायर तिसरे पंच आमचे अभि सर. लाईन वरती बॉल बरोबर पडलेला आहे. ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकावरती कमांड पाहायला मिळते, मात्र विकेटच्या मागणं 7 मिळणं गरजेचं होतं. विकेट किपर बीट झाला, शॉट थर्डमॅन बीट होतोय. 4 धावा मिळत आहेत. स्ट्राईक वरती सूरज विषय अग्रमानांकित खेळाडू आहे. या संपूर्ण तालुक्याच्या ज्या क्रिकेटचा आपण विचार कराल तर एक यशस्वी सलामीवीर म्हणून सूरज विषयकडे सातत्यानं पाहिलं जातं. NP स्पोर्ट्स संघासाठी नेहमीच प्रतिनिधित्व केलं. आज आपल्या गावच्या संघासाठी बॅटिंग करण्यासाठी उतरतोय. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. डिपेचा हा चेंडू फुलटोज आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. नो +4. चेंडू सीमा पार. सूरजचा वार चौकार. संकेत दिनकर, आपण कुठं असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. अकरा धावा धावफलकावरती आहेत. इथं दिशा भरकटलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची अजून एक धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. एकंदरीत 12 धावा धावफलकावरती जोडल्यात. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. एक चेंडू आपण पाहिला असेल निश्चितच. पहिला डॉट, त्यानंतर दुसरा डॉट आला होता. विकेटच्या मागणं नशिबाचा चौकार मिळाला. तिथून मोमेंटम शिफ्ट झालं. बॉलर दीपेश, हा चेंडू पहा निश्चित टप्पा खाल्ल्यानंतर जास्त बाहेर जातोय. जेन्युइन ओपनर म्हणून सूरजला पण नेहमीच पाहिलंय. जजमेंट त्याचं सुपर्ब राहिलंय. फ्री हिट कंटिन्यू असेल. या चेंडूवरती सुद्धा निश्चितच वाईट बॉल आल्या कारणानं या चेंडूवरती सुद्धा फ्री हिटचा इशारा करतायत. दीपेशचा हा चेंडू यावेळेस पुन्हा कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत. फिल्डर जाईल अडवण्याचा प्रयत्न करतायत. पकडून फेक करतील तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा ऍड करतायत. स्कोरबोर्ड वेगानं फ्लाय होत चाललंय. 15 या धावसंख्येवरती बिनबाद 15 बॅटिंग करतायत कार्तिकी आंगल्या स्पोर्ट्स दसई. सूरज आणि जहीर इथे पुन्हा एकदा नोबॉलचा इशारा. टप्पा खाल्ल्यानंतर जास्त उसळी घेऊन जातोय. निश्चितच अतिरिक्त उंचीचा बाउन्सर.
अंपायर डिसिजन, इट इज अ वाईट बॉल, नो बॉल, फ्रीडचा इशारा. जास्त उंचीवरनं जातोय, निश्चितच पंचांची घारीसारखी नजर आपण पाहताय टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला. निश्चित दूध का दूध, पाणी का पाणी. यावेळी चेंडू चांगला टाकलाय, अतिशय उच्च दर्जाचा. ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं, अगदी रडारपासून दूर ठेवलं. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स धसई हा संघ बॅटिंग करतोय. विशालदादा खाडेनं प्रस्तुत केलेला हा संघ आहे. यावेळेस फटका चांगला आहे, टिपिकल सूरज विषे ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती तब्बल 22 धावा या ठिकाणी सलामी देत आहेत. सूरजच्या बॅटमधून आलेला एक घणाघाती षटकार शेवट गोड केलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक तब्बल 22 वरती जाऊन पोहोचवलं. दमदार सुरुवात. या मॅच मध्ये धावांचा पाऊस नक्कीच पडेल. उच्च दर्जाची बॅटिंग आपण पाहताय तर दसई संघाकडे आहे. तर निश्चितच समोरून वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाणारी टीम के स्टार ठुणे. ओव्हर नंबर 2 ठुणे एक्सप्रेस, जगन वेखंडे. कमबॅकची गरज, गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव, अनुभवाची शिदोरी मैदानात खोलावी लागेल आणि इथं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. संघ संकटात सापडलाय, अडचणीतून बाहेर काढावं लागेल. चला, थोडासा वेळेचा अपव्यय करू नका. वेळ पाळणं सर्वांसाठी गरजेचं आहे, बंधनकारक. जगन प्रथमच आपण पाहताय स्ट्राइक वरती जहीर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळलेत. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं. मिड विकेटचा फिल्डर वेगाने चेंडूवरती आला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वी केलाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कमिटमेंट. वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं. मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुंदर होती. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड तब्बल 24 वरती जाऊन पोहोचलं. दुसऱ्या षटकात आपण आहोत. श्रेयसदादा वेखंडे प्रस्तुत, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 चा हा थरार. इथं बॅटची एज अँड देन टेकन. विकेटच्या मागे सुंदर झेल. पहिला फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. बॅट्समन जहीर आउट. विकेट आली आहे. ब्रेक थ्रूची गरज होती आणि इथं ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चांगल्या पद्धतीने आउट स्विंगिंग डिलिव्हरी, बॅटची एज, त्यानंतर घेतलेला झेल. विकेट आली आहे. निश्चितच अजून एक विकेट जर पाठोपाठ घेतली तर जगन वेखंडे यांच्यासाठी मयूरदादा पांढरे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. जगन वेखंडे यांचे भरपूर फॅन्स मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात. पॉप्युलर पर्सनॅलिटी. 24 वरती पहिला गडी गारद झालाय. बॅटिंग करण्यासाठी हार्ड हिटर इम्रान भाई स्ट्राइक वरती तयार. मेजर इम्रान. फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. बॅट्समन इम्रानचा वार, षटकार.
मेजर इम्रान याच परिसरामध्ये आपण पाहताय तर पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. निश्चितच बिरवाडी गावाला आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संपूर्ण मंडळीला कशाही पद्धतीची अडचण असू द्यात, इम्रान भाईंना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. आणि आज मैदानावरती जलवा बिखेरताना पाहायला मिळत आहेत. षटकारानंतर हा जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर त्यांचे परम मित्र योगेश दादा भागरे सरांच्या माध्यमातून 5,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालं होतं. मात्र 2 चेंडू त्यांचे शिल्लक आहेत. 34 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग. मेजर इम्रान 10 धावा. इथं अपील करतायत, लाऊड अपील, पंचांकडे दाद मागतायत. दोनही पंच निश्चित एकमेकांशी सल्ला मसलत करतील. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डॉट आलाय. निश्चित या चेंडूवरती विकेट आहे की नाही हे पाहायचंय. पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. स्कोरबोर्ड वरती तब्बल 34 विकेटची गरज. विकेट मिळवली जाईल का हा प्रश्न आहे. पंचांना प्रश्न विचारलाय. दोनही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करतायत. कॅच क्लिअर पकडला आहे की नाही हे चेक करायचंय. ओके, थर्ड अंपायर कडे आपण जाऊयात. कॅच क्लीन आहे की नाही हे आपण पाहूयात. तिसरे पंच हेमंत तावडे सर आम्हाला जोडले जात आहेत. बॅटची एज लागल्यानंतर मागे विकेटच्या झेल टिपत असताना इट्स अ फेअर कॅच. बॅट्समन आउट. नक्कीच जाता जाता कमबॅक करतोय जगन वेखंडे. विकेट मिळवली आहे. वैयक्तिक खात्यातली दुसरी विकेट. एक चेंडू शिल्लक आहे. अजून जर या चेंडूवरती एक विकेट आली तर 555 रुपयाचं पारितोषिक मयूरदादा पांढरे यांनी जाहीर केलंय सलगच्या 2 विकेटसाठी. धावफलकावरती 34 धावा, 1 गडी बाद. जबरदस्त चाललेली मॅच. सर्व कर्णधार सूचना लक्षात घ्या. एज साठी रिव्ह्यू दिला जात नाही. येस, आम्ही आठवण करून देतोय. एज साठी कोणी रिव्ह्यू मागू नका. वाईड बॉल, नो बॉल साठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जातो. रनआउट साठी रिव्ह्यू दिला जातो. जर सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता. जर अनसक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीत. मुसाबाई येतोय स्ट्राइक वरती. जगन वेखंडे ऑन फायर. 555 रुपयाचं पारितोषिक मिळवतोय. कहाणी में ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. विकेट मिळवली होती. तिथं आपण पाहताय कदाचित फिल्डिंग मध्ये विवर रचनेमध्ये चुकीच्या पद्धतीची फिल्डिंग सजवली असल्या कारणानं कदाचित अंपायर्स डिसिजन इट्स नो बॉल आणि जीवनदान मिळतंय. मुसाबाई पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न होता. मात्र निश्चितच क्लीन बोल्ड या ठिकाणी झाले होते. चला, पंचांशी कोणी हुज्जत घालू नका. जबरदस्त गोलंदाजी होतीये.
अप्रतिम गोलंदाजी करतायत. निश्चितच क्षेत्ररक्षकांचं लक्ष असणं गरजेचं आहे मित्रांनो. व्ह्यूवर असणं तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर करत असाल तर तुम्हाला दंडित केलं जातं. पंचांचं कौतुक केलं जाईल. इथं विकेट मिळाली होती. मुस्तफाची विकेट निश्चितच शून्यावरती तुम्हाला मिळाली होती. तुमचे नशीब उज्ज्वल होते. कमबॅकची संधी निर्माण झाली होती आणि इथे निश्चित आपण पाहाल तर दुष्काळात 13वा महिना. जिथं विकेट यायला हवी होती तिथे नो बॉल येतोय. बॅट्समन मुसाला जीवनदान मिळतंय आणि निश्चितच इथून घायल शेर सुंदर गोलंदाजी करतायत. निश्चितच आपण पाहाल तर 35 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात. षटकातला शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ होतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. मुसा शेख जुना जाणता भरपूर वर्षाचा अनुभव असणारा स्टार खेळाडू. मुसा आणि सूरज जयवीरूची ही जोडी निश्चित आपण फार पूर्वीपासून पाहताय. जीवा शिवाची जोडी. पुन्हा एकदा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. जगनचा हा चेंडू ओव्हर पिच. टिपिकल मुस्तफा स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर वरती डायरेक्ट ढगात. तानाजी दादा भेरे मनापासून आपण कौतुक करूयात. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये भरपूर मोलाचं सहकार्य आणि ही टुर्नामेंट स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन पार पाडत असताना तानाजी दादा भेरे कमी तिथं आम्ही सीमारेषेच्या बाहेर स्वयंसेवकाची भूमिका पार पाडतायत. आपलं सुद्धा मनापासून आभार कौतुक आम्ही करतोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती तब्बल 41 धावा. मुस्तफाची विकेट मिळाली होती मात्र दैव बलवत्तर. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. मुस्तफाला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम तो करतोय. षटकार ठोकलाय. दुसरं षटक संपलंय. जगन वेखंडेचं संमिश्र षटक. 2 विकेट जरूर मिळाल्या मात्र धावा तब्बल 19 खर्च झाल्या. क्रिकेटचा खेळ जितका तुम्ही शरीरानं खेळता तितका बुद्धीनं खेळण्याचा हा खेळ आहे. इट्स अ गेम ऑफ जेंटलमेन्स. डोक्यानं खेळला जाणारा हा खेळ. जिथं विकेट मिळायला हवी होती व्यूवर असणं तुमची चुकीची. यासाठी कॅप्टनचं लक्ष असणं गरजेचं असतं. दोन षटकांच्या अंतिम स्कोर कार्ड वरती 41 धावा आपण पाहताय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज आकाश गोलंदाजीसाठी. चला स्पीड अप करा. आकाश येतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करील. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. सूरज. पहिलाच बॉल. वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल. धोक्याची घंटा. अजून एखादा चुकीचा चेंडू जर आला तर नक्कीच दंडित केलं जाऊ शकतं. या अनुषंगानं पहिलाच बॉल अवांतर. एका धावेची मदत येते धावफलकावरती. तब्बल 43 धावा. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. आकाश राईट अमोर द विकेट. इथे पहा चांगल्या पद्धतीनं खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या जवळ. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येऊन अडवून फेक करेल. तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत.
चांगली पार्टनरशिप मुस्तफा आणि सूरज या जोडीचं कौतुक आपण नेहमीच करतो. फार वर्षापासनं आस्था स्पोर्ट्स दसई या संघासाठी नेहमीच चांगला खेळ दोघांचा राहिलाय. आज कार्तिकी आंगल्या स्पोर्ट्स दसई या नावानं टीम उतरली आहे. विशालदादा खाडे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. त्यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती येतोय, पकडून फेक करतोय, सिंगल कंप्लीट करतायत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाहीये, दोघांनाही माहिती आहे, दोघं इन फॉर्म आहेत. मॅच मध्ये आपण पाहताय लक फॅक्टर ऑन आहे. संधी मिळाली आहे मुस्तफाला. पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती, मात्र नो बॉल होता आणि त्यानंतर इथून आक्रमक झालाय. लांब पल्ल्याचा एक दमदार षटकार आपण पाहिलाय. चला स्पीडअप करा मित्रांनो. स्पीडअप करा, वेळेची काळजी घेणं गरजेचं आहे. टायमर ऑन आहे. जर आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकली नाहीत तर चौथ्या षटकासाठी दंड दिला जाईल. इथे बॉडी लाईन, नो बॉलचा इशारा, पुन्हा एकदा धोक्याची घंटा. सातत्याने आपण पाहताय चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी. धावफलकाचा आलेख जर आपण पाहिला तर 45 वरती जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय. दुपारचं रणरणतं ऊन आणि या रणरणत्या उन्हामध्ये तुफानी बॅटिंग, जबरदस्त बल्लेबाजी. पुन्हा फ्रीडचा इशारा केला जातोय. इथे आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. एकच धाव. निश्चित सिंगल डबल वरती सुद्धा समाधानी राहत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर प्रत्येक फिल्डरची मोठी धावपळ मैदानावरती होतीये. सूरज आलाय स्ट्राईक वरती. 10 चेंडू 17 वरती खेळतोय. 17चा खतरा के स्टार ठुणे संघासाठी उभा राहिलाय. विकेट घेणं गरजेचं आहे. मात्र अशा पद्धतीची गोलंदाजी जर कराल तर मात्र कुणी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. नो बॉल +2, 3 धावा येत आहेत. आणि या चुकीच्या पद्धतीचे 2 बिमर आले. या कारणाने गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. पंचांनी दंडित केलंय. अर्धशतक कंप्लीट होतंय दसई संघाचं. 50 धावा धावफलकावरती. 50, 2 बाद 50 धावा तब्बल स्कोरबोर्ड वरती. आणि 2 तुफान हार्ड हिटर फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. 4 षटकांची मॅच. 3रं षटक मार्गस्थ आहे. तब्बल 50 धावा बनवल्यात. मुस्तफा 7, सूरज 19. उर्वरित इथून अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उच्चांक गाठण्याच्या तयारीत. चला के स्टार ठुणे आपला 15 मिनिटांचा अवधी या ठिकाणी समाप्त झालेला आहे. चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक प्लेयर अतिरिक्त 30 मध्ये घ्यावा लागेल. अतिरिक्त वेळ आपण खर्च करत आहोत. धावपळ मैदानावरती चाललेली जबरदस्त बॅटिंग.
नेक्स्ट मॅच टीम खातिवली आणि काजळ विहीर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. सूरजच्या बॅटमधनं हा एक धमाका, अजून एक जबरदस्त प्रहार, षटकार. सूरज विषय ऑन फायर, षटकार आलाय. स्कोरबोर्ड तब्बल आपण जाऊन पाहिलं तर 56. अब तक 56. इथे पहा बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. षटकारानंतर हा दर्जेदार चौकार. इथे समोर खेळतोय लॉंग ऑनला फिल्डर आहे. सिंगल एक कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल. ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नजरहाटी, दुर्घटना घटी, लेझी अप्रोच या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या अंती स्कोरबोर्ड वरती तब्बल आपण पाहताय त्या 62 धावा, 62. शिवशक्ती तुते 12-12 ज्यांनी 74 धावा बनवल्या होत्या, त्याचबरोबर टीम कानविंदे या संघानं सुद्धा 74 धावा या हंगामात बनवल्या होत्या 4 षटकांमध्ये. इथे 3 षटकात झाल्यात 62 आणि निश्चित हा रेकॉर्ड तुटला जाईल का? या वर्षीच्या हंगामातील हायेस्ट टोटल आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल का, अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. 3 षटकं संपली आहेत. स्कोरबोर्ड वरती 62 धावा. मुसा आणि सूरज जोडी मैदानात अजूनही आबाधित खेळतायत. चला पहिल्याच बॉलवरती बॅक टू द बॉलर, झेल टिपण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये झेल ड्रॉप, डॉट. लास्ट ओव्हर चेतन गोलंदाजीसाठी आलाय. युवा गोलंदाज छोटा चेतन. पहिलाच बॉल आपण पाहताय, विकेटची संधी निर्माण झाली होती, मात्र हा झेल ड्रॉप आणि निश्चित डॉट बॉल. मुसा भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटचं पाणी पाजणारा हा तुफानी बल्लेबाज. स्टान्स तुम्ही पाहताय, खुखार. थोडस पुढे शफल झाला, गोलंदाजाला अडचणीत आणलं. इथे पुन्हा शफल होऊन खेळलाय. जबरदस्त फटका, स्क्वेअर लेगला पार केलं. दर्जेदार स्ट्रोक, चौकार. काजळ विहीर स्पोर्ट्स दोन्ही संघ तयार रहा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण सज्ज रहा. काजळ विहीर स्पोर्ट्स आणि खातिवली, बिग फाईट मॅच. चेतन राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, बॅटवरती आला नाहीये. विकेट मिळेल का हा प्रश्न आहे आणि धावबाच्या स्वरूपात इथं विकेट मिळतीये. बॅट्समन मुसा आउट.
तिसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतलाय. शेवटच्या षटकात आपण आहोत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 66 धावा धावफलकावरती. 74चं हायेस्ट टोटल इथं पार केलं जाईल का, हायेस्ट टोटल आज बनवलं जाईल का हे पाहायचंय. खातिवली टीमचे कॅप्टन शुभम महाडिक, आपण कुठं असाल तर त्वरित टॉस साठी या. शुभम महाडिक. यावेळेस समोर खेळलेत, फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आणि त्यांच्या डगआउटला मानवंदना देत आहेत. चौकार. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. या चेंडूवरती षटकार आला तर आपण हायेस्ट टोटल पाहू शकता. वैयक्तिक 35 वरती खेळतोय सूरज. चांगली बॅटिंग. सलामीसाठी आलाय, अजूनही अबाधित. व्हाईट बॉलचा कॉल. अबांतरची धाव धावफलकावरती येईल. स्कोर कार्ड 71 वरती 31. सूरज 35 वरती 35. शहबाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, नॉन स्ट्राईक एंड वरती. लास्ट बॉल. आडव्या बॅटनं खेळलाय, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र निश्चितच पकडून फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. आणि दुसरी धाव घेत असताना धाव बाद, एकच सिंगल आली. षटक संपले चौथं आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत त्या एकंदरीत 72 धावा, 72 ऑन द बोर्ड आणि 73 धावांचं लक्ष. कौल आपण करतो आहोत. टीम खातिवली आणि काजळ विहीर या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष किशोरदादा विषय यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतो आहोत. पहिल्या फेरीचा आजचा हा चौथा सामना या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल किशोरदादा विषय यांच्या शुभ हस्ते. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. एक बाजूने खातिवली, दुसऱ्या बाजूने काजळ विहीर या दोन संघांच्या दरम्यान टॉस होतोय. हेड कॉल आणि टेल येतोय. काजळ विहीर संघ नाणेफेक जिंकतोय. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. टॉस जिंकलाय मित्रा, काय निर्णय घेशील? बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारतायत. 4 षटकांची मॅच आहे. इथं आल्यानंतर कसं वाटतंय? आयोजनाविषयी काय सांगशील? इथे आल्यानंतर खूपच चांगलं वाटतं, कारण मला वाटतं शहापूर तालुक्यात आपले 3-4 ग्राउंड असे असतील की गोल ग्राउंड आहेत म्हणून. आणि या टुर्नामेंटची आम्हाला खूप एक्साइटमेंट असते. आम्ही इथे दरवर्षी एंट्री टाकतोच. आणि मनोज दादा आणि महेश दादा, विशाल दादा असतील, त्यांनी आम्हाला इथे एंट्री दिली, त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नक्कीच धन्यवाद व्यक्त करतोय. 4 षटकांची मॅच आहे. समोर खातिवली. शुभमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट त्यांना असं फिक्स नाही करून देणार, पण तरी त्याची लवकर विकेट घ्यायचा प्रयत्न करून तो आमच्या विरुद्ध चांगलाच खेळतो. नक्कीच शुभमसाठी रणनीती आहे कॅप्टनची, मैदानात पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि शुभम तुला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर तू काय निर्णय घेणार होता? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. नक्कीच बॅटिंग घेणार होता. किती धावा जमवशील? 50 ते 60 धावांपर्यंत जायचा प्रयत्न करू आम्ही जास्तीत जास्त. या वर्षीच्या हंगामामध्ये मॅच खेळलात का? हो, एकच मॅच खेळलो आणि लॉस झाला आमचा थोडा. बस आता कमबॅक करायचं आता. कमबॅक करायचंय. शुभम महाडिक म्हटलं तर कमबॅकचा बादशाह. कमबॅकसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय,
काजळवीर टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. बॅटिंगसाठी पाचारित केले खातिवली टीमला. बिग फाईट मुकाबला नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानात पेश होतोय, भरपूर मोठं टार्गेट चेस करायचंय आणि मैदानावरती कशा पद्धतीनं सामना चालेल या ऐकूयात. या संपूर्ण मॅचची कहाणी मनोज कारवे सर यांच्या जुबानी. थँक्यू सो मच. Yes, thank you so much, respected commentator सोमनाथ जी खाडे सर, मंचावरती उपस्थित किनवली क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष किशोरजी विशे आणि ते इतर मान्यवर तसेच आपले मनीषजी खाडे सुद्धा आहेत आपल्यामध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आणि उपस्थित मायबाप प्रेक्षक, ऑफलाईन आणि ऑनलाईन UTCशी जोडलेले प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मी. सामना हाय स्कोरिंग आहे. जसं खाडे सरांनी उल्लेख केला की 74 असे स्कोर झालेले आहेत ह्या हंगामामध्ये, परंतु 2 धावांनी अपुरे पडले. परंतु अपुरे पडल्यापेक्षा आजच्या दिवसातील उच्चांक गाठला हे महत्त्वाचं. धसे संघाने तो आजचा उच्चांक गाठला, कारण मागचे 2 सामने 46-47 अशा धावा होत होत्या. इथे 73 धावांचं लक्ष्य सेट केलंय. सलामीचे फलंदाज आलेले आहेत 73चं टार्गेट घेऊन. फार मोठा मुकाबला होण्याची दाट शक्यता. JD आणि जगन. जे दांडी गोल. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट फ्रॉम द बॉलर. खोलोट टप्प्याचा चेंडू समजला सुद्धा नाही. अराउंड द लेग यॉर्कर, त्रिफळाचीत. JD बाद. मान्य श्री शेषदादा वेखंडे आणि प्रशांतजी भुईर सर्व मायबाप प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतायत आणि ऑनलाईन प्रेक्षकांचे सुद्धा आभार व्यक्त करतायत की तुम्ही ह्या स्पर्धेला अगदी उचलून धरलंय आणि इतक्या मोठ्या संख्येने साथ देत आहेत आम्हाला. प्रेक्षक नाही तर कार्यक्रम होत नाही सक्सेसफुल. आणि इथे सक्सेसफुल फटका असेल का नाही. झेल सोडलाय. सुरेख बॉलिंग करतोय. हा खोलट टप्प्याचा फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. आधीचा चेंडू काय भन्नाट यॉर्कर हाताळला होता. तिन्ही एसटी दाखवत होता फलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गोलंदाज कार्तिकने. कधी तुम्ही पंचांकडे गार्ड घेऊन खेळणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणत्या स्तंभवरती उभे आहात, तुमचा स्टान्स कुठे आहे हे आधी चेक केलं पाहिजे. फक्त तुम्ही स्तंभच्या समोर उभं राहणं चुकीचं असतं. आता पण बघितलं आपण की ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाज उभा आणि चेंडू अजून बाहेर टाकला गेला. हेमंत सरांनी इथे तसंच सरांनी इशारा केलेला आहे, बाईटचा आणि वाईटचा इशारा. 1+1. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या फार मोठी करायची आहे. 73चं लक्ष. डू ऑर डायची स्थिती आहे. जबरदस्त लेग फ्लिक. वा, फॅन्टॅस्टिक एलिव्हेशन आणि एक्झिक्युशन ऑफ द शॉट. इट्स अ सिक्सर. मायटी हिट. लेंथ विदिन फ्रॅक्शन ऑफ द सेकंड लेंथ पिक केली. बॅट स्विंग केली अगदी थाईच्या जवळून. लेग फ्लिक, स्विंग विथ द ब्लेड. जबरदस्त नजारा पेश केला आणि याच फटक्यांची नितांत गरज आहे जिंकण्यासाठी. फुल टॉस फेकून दिलाय. जबरदस्त. इट्स अ ह्यूज मायटी. इट्स अ ब्लो. विठ्ठलराव खाडे स्मृती चषकाला अभिवादन देणारा सुरेख षटकार +9. सत्ता.
ना आता गरम करायची वेळ आली आहे. खतरनाक बॅटिंग जगन फायरिंग करतोय. जसा चेंडू मिळाला तसा समाचार तुटून पडलाय. आधीचा पण सुरेख फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि दुसरा सुद्धा लागोपाठचा त्या दिशेने फेकून दिला आणि पुढचा चेंडू फ्रीट. फुल टॉस पुन्हा एकदा उडवता आला नाही पण तो चांगला फटका आहे. गॅप मध्ये जाणार का? वेगाने फील्ड तिथे मिड विकेटवरून पोहोचतोय. फॉरवर्ड झोन कडे पाहता पाहता 2 धावा पूर्ण. मॅच बनू शकते प्रेक्षक, मॅच बनणार आहे. आणि इथे पंचांनी चेक करण्यास सांगितलेलं आहे हाईट फॅक्टर. स्वेरलेग पंचांनी अभि सरांनी सांगितलंय की आत्ता सुद्धा आपण चेंडू चेक करूया. रिलीज ऑफ द डिलिव्हरी चेक केली जाईल ओर द वेस्ट ऑर नॉट. परंतु मॅच बनू पाहते प्रेक्षक, खूप काय दडलंय या सामन्यामध्ये. कधी कधी मोठ्या रनांचा सामना सुद्धा अगदी रोमांचकारी होत असतो. इलेक्ट्रिफाईंग ड्रामा होऊ शकतो. हाय व्होल्टेज आणि व्होल्टेज पहिल्या षटकात वाढवलंय जगनने. जेडी बाद झाल्यानंतर जगनने ह्या सामन्याचे सूत्र बीमर हो 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 दुग्ध शर्करा योग दुधात साखर आणि गोलंदाज बाद बॅन, कारण त्याने 2 बीमर टाकले एका षटकामध्ये, ते सुद्धा अंगावर. आधीच्या इनिंग मध्ये तसंच घडलं होतं पाहिलं आपण. सामना पण तसाच घडेल का? तशाच धावा होतील का? 19 तर झाले आतापर्यंत. प्रेम चेंडू किती झाले? लिगल चेंडू 4 3 एक विकेट सर, 2 सिक्सर 1 डबल, 4 चेंडू. भीमरचा नो, येस येस बरोबर. सिक्सर पण नो बॉल आहे. 3च बॉल झालेत. बाप रे, 3 मध्ये 19 झाले, 20 झाले. करेक्शन. हाहाकार झाला इथे. संधी मिळाले बेटा, संधी मिळाले. जगन्नाथ हे हात मेरा जगन्नाथ अशी म्हणायची वेळ आली आहे. आणि बॉलर बॅन झाला. चंद्रकांत षटक समाप्त करेल, परंतु जगननी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रेक्षक जे बसले होते ते उभे राहिलेत, डोळ्यांची पापणी लवू देत नाहीयेत. त्याचं कारण की जबरदस्त इथे लॉफ्टेड मिड ऑनच्या डोक्यावरून भेदलंय. सॉलिड परफॉर्मन्स अँड बेमिसाल टायमिंग फॉर द 4 रन्स. जगन ऑन फायर. तुमच्याकडून सामना हिसकावून घेऊ शकतो. तो लय मध्ये आलाय, लय भारी खेळतोय, चांगलं मिडलिंग करतोय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो हो, बॅट स्लाइस होते, बॅटची कडा दूरवरती फ्लाइंग स्लिप होती. चेंडू फ्लाय झाला नाहीये. फ्लाइंग स्लिप थोडीशी टेकडीवरतीच आहे बाल्कनीमध्ये. झेल कॅरी झाला नाही, पण तू पहिल्यांदा डॉट बघितला आपण. चंद्रकांत षटक एंड करतोय. आय थिंक सो लास्ट टू गो. पहिला षटक आता संपणार आहे, परंतु धावा खूप मोठ्या झालेत. 24. फुल टॉस आणि इथं फुल टोल असेल का? येस हो हो हो. काय ट्राय आहे. त्यांनीच दिलाय सिक्सर. थोडासा तोल गेला, पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, परंतु झेल पकडला होता. बघा UTC रिप्ले दाखवते. हाच रोमांच क्रिकेटचा प्रेक्षक हो. हे डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ पाहतोय आपण. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. बघा हवेमध्ये हेलकावे खातोय, नाचतोय, डोलतोय आणि त्याला ग्रीप करत असताना स्टेज सुद्धा केलं. जवळपास 2.5 ते 3 फूट उंच उडी सुद्धा घेतली फिल्डरने. चेंडू अडवला, फेकून दिला, परंतु फेकता फेकता बहुतेक पाय लागला तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्वतः डिक्लेरेशन दिलं की हा षटकार आहे. हाहाकार माजवलाय. तुफान ही खेळ.
आणि इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली जगनने. पुन्हा जगन स्ट्राईकला आहे की गिरीश आहे? गिरीश. हो, यावेळेला इनसाइड आउट खोदून काढलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून जात असताना वाईडीस लॉंग ऑफ तिथे चेंडू कव्हर करतो. एकच धाव इथे घेतले कारण जगनला स्ट्राईक हवे आपल्याकडे. गिरीशची इच्छा होती परंतु जगनला माहिती आहे की मी मोठे फटके मारणार आहे. तू एक बाजू सांभाळ, मी दुसरी बाजू सांभाळतोय. तू शांत राहा, मी शांतता भंग करेन. तू गंगेच्या पात्राप्रमाणे शांत राहा, मी समुद्राच्या लाटाप्रमाणे इथे उसळलेला पिसाळलेला असणार आहे. आणि तसा झालाय सुद्धा. 17 मध्ये 41 पाहिजेत, 7 मध्ये 32 झालेत. 7 चेंडूमध्ये 32 झाल्यानंतर 17 मध्ये 41 होणार नाही का? अशक्य नाहीये. विकेट प्राप्त करावी लागेल यावेळेला. हो 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 हो, जबरदस्त शॉट आणि झेल टिपलाय. तिथे खेळाडूला पकडलं, जशी फिल्डिंग सजवली होती तसं निमंत्रित केलं. इथे गोलंदाजाची हुशार कामी आली आहे बघा. रिप्ले पाहू शकता. बरोबर तिथे चेंडू रिलीज केला, चेंज ऑफ पेस केलं आणि तिथे फटकेला टायमिंग जुळवता आलं नाहीये. बरोबर झेल टिपला आणि जो वादळ आला होता जगन नावाचा तो शंभलेला आहे. आपली कामगिरी बजावून परत जगन डगआउट मध्ये. मोठा धक्का लागतो, एकदा टाळ्या असू द्या जगनसाठी ज्याने ठोकल्या 20 धावा. भाग पाडलं आणि जगन बाद झाला. तिथे जी गरज होती ब्रेक थ्रूची, मस्ट निडेड विकेटची गरज होती, ती गरज इथे पूर्ण करून दाखवली गोलंदाजाने फैजल याने. नवीन फलंदाज आकाश ऑन स्ट्राईक. धावा तर छाड आहे, टर्न केलाय, जबरदस्त लेग ब्रेकर. वाव, खूप छान टर्न. शेन वॉर्नची आठवण झाली बरं का. क्या बात आहे. शेन वॉर्न सारखा बॉलर जन्माला येणेच नाही. तो काचांवरती बर्फावरती चेंडू वळवायचा आणि हल्लीच्या काळामध्ये सुद्धा तोच प्रयत्न केला जातो. व्हेरिएशन्स, स्विंग, लेग ब्रेकर, लेग कटर. चेंजेस फार महत्वाचे आहेत, बदल फार महत्वाचा आहे, नुसता वेग महत्वाचा नाहीये. इथे चांगली फिल्डिंग होत आहे, थोडासा आत्मविश्वास इथे वाढलेला दिसतोय झेल पकडल्यानंतर. इथे मात्र काय रिस्क घेतलीये परंतु सेफ पोचलाय, सुरक्षित पोचलाय आपल्या घरामध्ये. धोका घेतला होता, रिस्क घेतलं होतं. धावा तर चांगल्या झाल्यात पण ती विकेट सुद्धा सांभाळावी लागेल कारण प्लॅटफॉर्म चांगला रचलाय इथे ठुणे संघाने. जगनभाईने चांगली बॉलिंग केली बघितलं आपण. धावा खूप जास्त झाल्या पण तो त्याला अगदी ठोसास ठोस उत्तर दिलंय. हे रिप्ले बघा दाखवलं जाते. छान कव्हरिंग आहे. वा, वॉट अ कॅमेरा वर्क. जबरदस्त. ETC अग्रमानांकित वाहिनी टुर्नामेंट वाहून घेऊन चालले आपल्या खांद्यावरती आणि लोकप्रियतेचं उंच शिखर गाठले टुर्नामेंट. त्याचं कारण की हे क्वालिटी पाहायला मिळत आहेत. सर्व काय क्वालिटी. पंच, कॉमेंटेटर, डीजे, लाईव्ह, आयोजक, नियोजक, प्रेक्षक सगळं आणि मैदान तर लाजबाब. हे मैदान अगदी हायवेच्या कडेला असतं ना, रोज फुल भरलं असतं, फुल भरलं असतं. हरकत नाही. हो हो, पुन्हा टर्न केलाय. क्या बात आहे फैजल. कोबरा आणि अजगर सारखा चेंडू फिरवतोय. कभी गेंद कोबरा की तरह घूम रहे, कभी अजगर की तरह, और माफ करना कभी कभी दीपिका पादुकोण की कमर की तरह. पंचांचा वाईटचा इशारा नाही. रिव्ह्यू घेतलाय बॅटरनी. ये चेक करायचं आहे. या सर, या हेमंत सर या. फैजलचे 4 चेंडू पडलेत. कमबॅक सॉलिड केलाय. सिंगल, विकेट, डॉट, डबल. हा 5वा चेंडू पडलाय. मस्त कमबॅक केलंय. मॅच बनेल. प्लॅटफॉर्म चांगलं रचलंय परंतु ह्या फैजलने संजुरी प्राप्त करून दिली आपल्या संघाला. धसई संघ आहे, बलाढ्य संघ. मला वाटतं धसई गावच महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता जेव्हा ऑनलाईन सुरू झालं डिजिटल. त्या धसईचं मी पेपरमध्ये वाचलं होतं. हीच ती धसई का? अच्छा, वेगळी धसई. पहिल्यांदा पेटीएम तिथं यूज केलं गेलं होतं. ती धसई कोणती? पण धसईच गाव होतं मला आठवतंय. ती मुरबाड धसई. ओके, मुरबाड धसई.
चेक केलं जात आहे. महत्त्वाची टुर्नामेंट आहे, पंच सुद्धा काळजी घेत आहेत जेणेकरून ह्या टुर्नामेंटला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाहीये. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली जाते, प्रत्येक निर्णय महत्त्वाचा आहे, कोणावरती अन्याय होणार नाहीये, अन्याय केलाही जाणार नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. खूप आतून बाहेर निघालाय, स्तंभच्या जवळून बाहेर निघालाय. बॅटरनी रिओ गमावला. येस, सन्मान्य विशालजी खाडे साहेबांचं आगमन होत आहे, ज्यांनी आपल्याला ड्रेस कोड दिलेला आहे दोन टीमसाठी. हार्दिक स्वागत विशालजी खाडे. दिलदार व्यक्तिमत्व, मनाचा मोठेपणा लागतो, सेवा देणं, स्पॉन्सरशिप देणं, पुरस्कृत करणं. विशालजी खाडे मी वाचलं टी शर्टवरती एक दोन संघांच्या, संकेत झुंजारो असं नाव आणि विशालजी खाडे पण नाव वाचलं मी. खूप छान व्यक्तिमत्व येतात आपल्यामध्ये. या आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण महत्त्वाच्या वेळेमध्ये आलेला आहात. हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे मैदानामध्ये. बघा काय कमबॅक केलंय. एकदा फैजलसाठी टाळ्या असू द्या प्रेक्षक. फैजलने जबरदस्त कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 33 धावा होत्या, ते फक्त एकच दिली आहे, नाही 31 होत्या. 34 धावा झाल्या, 34. फैजलनी फक्त 3च धावा खर्च केल्या. कंजूसी, मारवाडी बॉलिंग. जणू काय एखाद्या बँकेमध्ये महाराष्ट्रीयन कॅशेस अशी धडाधड कॅश वाटत होता पहिल्या षटकात. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मारवाडी कंजूस ऑफिसर चेक होती साईन करायला काचकूच करत होता. 34 धावा 2 गडी बाद. 14 चेंडू शिल्लक आहेत. समीकरण बघा, 39 ची गरज आहे. असं वाटलेलं की ह्या षटकामध्ये 50च्या आसपास गाठेल, परंतु नाही. हरकत नाही, 2चे 3 करायचे राहिले. आमचे स्कोरर त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत, हरकत नाही. सॉरी फॉर दॅट. धावसंख्या आता 35. एक्सट्रीमली सॉरी. आदमी सॉरी बोला तो झगडा खतम, लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. 14 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. मॅच बनवायची आहे. गिरीश ऑन स्ट्राईक. पूल केलाय. जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतीला अभिवादन करणारा सुंदर चौकार. आणि चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शरीरातली होती नव्हती ताकद काढून चेंडूला अगदी फिरवलं. गिरीशने चौका गिरवला. धावसंख्या 39 वर. 13 आणि 34. आकाशने मारलेत. करेक्शन करा. इथे हा पंपूल वेगाने फिल्डर अटॅकिंग फिल्डिंग करतोय, पुढे येतोय, सरसावतोय. आणि तिथे काय झालंय, तिथे चुकी केली. गरज होती का चोटी धाव घेण्याची? नॉन स्ट्रायकर हल्लाच नाहीये, परंतु जो स्ट्राईकला गेला त्याला नॉन स्ट्राईकला यायचं होतं. ह्या गोष्टी होत असतात. ही तुमची घाई असते. आक्रमकता नुसती नसावी, संयम फार महत्वाचा आहे. जसं एका नाण्याच्या 2 बाजू महत्वाच्या असतात, छापा आणि काटा, तसं आयुष्य असो किंवा खेळ असो, संयम आणि आक्रमण महत्वाचं. जरा फास्ट खेळा प्लीज. स्पीड ठेवा प्लीज. जास्त वेळ तुम्ही घेताय. गॅप घेऊ नका. विकेट पडल्यानंतर बॉलिंग चेंज करताना सुद्धा गॅप घेऊ नका. पटापट. IPLचं युग आहे, फास्ट युग आहे. मोमेंटम आपण गमावू द्यायचं नाही. धावसंख्या आता करेक्शन किती आहे? बरोबर 40 वर. 40 ऑन द बोर्ड. राऊंड फिगर ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू मिर्झा राऊंड द विकेट. यावेळेला अगदी खोदून काढलाय. इनसाइड आउट फ्लॅसी. फैजलला तिथे चेंडू सापडेना आणि चेंडू गेला वाईड इस लॉंग ऑन कडे. अजून एक बहारदार संजीवनी प्रदान करून देणारा लाजवाब चौकार.
मयूर जयच्या बॅट मधून हा सुंदर चौकार इनसाइड आउट खोदून काढलं चेंडूला. सी द बॉल हिट द बॉल डू ऑर डायची स्थिती आहे. 11 चेंडू 29 धावा. समीकरण पुन्हा एकदा कडक मनगटी वापर टायमिंग बेमिसाल. हो हो वाईड इज लॉंग ऑफच्या वरून मॅक्सिमम सिक्सर. हिट आहे काय टायमिंग आहे. बॅटच्या पुढच्या टोला मिडल झाला. आणि अशा वेळेला आपण सुद्धा ग्रामीण क्रिकेट खेळायचो हल्लीच्या आधीच्या काळामध्ये रबर बॉल. त्यावेळेला जेव्हा टोकाला चेंडू लागायचा तेव्हा अगदी वेगाने जात होता. आणि तीच खासियत असते की जेव्हा मिडल टोकाला होतो तेव्हा अशा प्रकारे चेंडू बेमिसाल टायमिंगनी जात असतो. जबरदस्त इथे तुफानी फटकेबाजी. जशाच तसं प्रत्युत्तर फिल्डिंग लावून घ्या आणि चेंडू टाका. 10 चेंडू शिल्लक आहेत. करेक्शन करा स्क्रीनवरती प्लीज. सॉरी करेक्शन आहे माफ करा. 8 चेंडू शिल्लक आहेत. येस या षटकात 4 चेंडू पडलेत. परंतु काय इलेक्ट्रोफाईन ड्रामा आहे प्रेक्षको. टाळ्या का वाजवत नाहीयेत. काय उत्तर दिलं जाते. 434 धावांचं उत्तर जसं आफ्रिकेन दिलं होतं तसं उत्तर इथे द्यायला घेतलंय दसेच्या अगेन्स्ट ठुणेने. जिथे ठुणे तिथे काय उणे. उणेला आता गुणे करावे लागतील. गुणाकाराची गरज आहे. प्रत्येक चेंडू मल्टिप्लाय करायचा आहे. प्रत्येक चेंडूला चौकार षटकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. प्लॅटफॉर्म चांगला रचला होता. त्यानंतर सेकंड षटक फैजलने सुंदर हाताळलं. दडपण टाकलं आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो ठुणे. 73चं लक्ष 40 झालेत. 41. गुड बॉल. करेक्शन आम्ही फायनलाइज करतोय इथे. प्रेम सांग करेक्शन आता. 51 बरोबर. 41 नाही 51. आणि षटक समाप्त झालं. यस 3 षटकाची समाप्ती. 73चं लक्ष म्हणजे आता 22 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. व्हॉट अ मॅच. करू शकता तुम्ही. एका षटकामध्ये 33 केल्या होत्या 31 केल्या होत्या. लक्षात घ्या जेव्हा 18.25 ची गरज होती. त्याचं कारण फैजलने जे षटक हाताळलं ते दडपण आलं. त्याची आता रिकव्हरी करावी लागेल. होऊ शकतं अशक्य काही नाहीये. 434 केल्यानंतर रिकी पॉन्टिंगनी पार्टी ठरवली होती. संध्याकाळी काय करायचं कुठे जायचं सेलिब्रेशन कसं करायचं कोणाला काय काय पाहिजे विचारायला लागला होता. कुठे सेलिब्रेशन करायचं आधीच डोक्यात हवा गेली होती. बहुत ती हवा पूर्ण अशी काढली आफ्रिकेने. हर्षल गिव्स आठवत आहे ना काय खेळला. आणि 438 ठोकल्या. वर्ल्ड रेकॉर्ड. क्रिकेटमध्ये शक्य आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये शक्य आहे. जगामध्ये अशक्य काही नाही मित्रांनो. एवरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. तुम जो सोच सकते हो वो तुम कर सकते हो. वो तुम सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है बेटा. सोच के देखो सितारे बदल जाएंगे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. तुम्हारी सोच बहुत बड़ी है. तुम्हारी सोच हार और जीत निर्भर करती है. मान लो तो हार लोग होगी लेकिन ठान लो तो जीत भी होगी. सोच के देखो करके देखो. समोर खेचलाय. मिस टायमिंग शॉट आहे. लॉंग ऑन चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि झेल पकडलाय. मॅच टर्न बॅक.